हाय टू फॅमिली, जय महाराष्ट्र. राज नुसता कोरपड आणि हे बघा तुळशी आणि निमच्या पाल्याचा साबण बनवणार आहे. हे बघा, निमचा पाला, तुळशी आणि कोरपड. तरी कोरपडचं घर काढून मी आता बारीक करून घेणार आहे सगळं. चला दाखवते मी तुम्हाला. चला आता इथे बघा, ताजा पाला आणलाय मी, धुवून घेतले. कोरपड, तुळशीचं पानं, हे बघा तुळशी, हे बघा धुवून घेतलेत मी. कोरपड पण ताजी आणली काढून, हे बघा. चला आता पालाही काढून घेऊ. हे बघा, लिंबाचा पाला काढून घेतला. आता तुळशीचा पाला काढून त्यातच टाकणार आहे आपण वाटायला. गावाकडच्या तुळशीचा मस्त वास येत. हे बघा, तुळस आणि लिंबूचा पाला काढून घेतलाय. आता आपण कोरपडचा घर काढून घेऊया. हे बघा, कडेचे काटे काढून घेतले. आता साली सकट आपण असे तुकडे करून घेणार आहे बारीक बारीक, आणि ते ग्रेव्ही करणार आहे. हे बघा, कोरपडचे तुकडे पण आपण त्याच्यातच टाकलेत. चला आता बारीक करून घेऊया. हे बघा, तुळशीचा पाला, लिंबाचा पाला आणि कोरपड ग्रेव्ही करून घेतली मी. आता सोप बेस आपल्याला वितळून घ्यायचा आहे. हे बघा, गुलाब पावडर मी करून ठेवलेली. हे बघा, आपण गुलाब पावडर पण थोडीशी घालणार याच्यात. गुलाब पावडर घातली मी. हे बघा, 1 चमचा. हे बघा, संत्रीच्या साडीची पावडर पण आपण 1 चमचा ह्याच्यात वापरणार आहे. गुलाब पाकळ्याची बी पावडर वापरली. मिक्स करून घ्यायची ही पावडर चांगली. हे बघा, थोडंसं खोबरेल तेल पण आपण वापर करणार आहे. खोबरेल तेल पण थोडंसं घातलंय आपण. ते पण मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता हे बघा, सोप बेस आता कापून घेणार आहे आपण. त्याचे बारीक तुकडे करायचे आपल्याला. हे बघा, असे बारीक बारीक तुकडे करायचे. तर सोप बेस आता आपण वितळायला ठेवणार आहे. चला, सोप बेस आता आपला वितळायला ठेवू ह्याच्यात. खालीच ठेवते, बस नाही ते रिंग कुठलीच त्याच्यावर. चला, चांगला वितळून घ्यायचा आहे आपल्याला. चला, सोप बेस वितळायला लागलाय. हे बघा, वितळायला लागलाय. पातीला घालते जरा त्याच्यात. चला, वितळून घेऊ आपण पूर्ण. हे बघा, सोप बेस आता आपलं वितळलेलं आहे चांगलं. त्याच्यात आपण हे मिक्स करणार आहे सगळं. लिंबाचा पाला, कोरपड, तुळशी चांगलं बारीक केलेलं आहे. आपण मिक्स करून घेणार आहे. हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्यालाही. अजून थोडंसं गरम करायचं. चला, आता आपण या साच्यात ओतून घेतो.
गरम गरमच ओतून घ्यायचे आपल्याला. बघा साच्यात ओतून घेतलंय आपण. थोडं शिल्लक राहिलंय ते स्टीलच्या वाटीत ओतू. हे बघा. आता हे आपल्याला 10-15 मिनिटं असंच ठेवायचंय. कोरफड, लिंब आणि तुळशीचा मी परत एकदा सगळ्यांसाठी साबण बनवलेला आहे. तर चला, चांगला झालाय का बघूया. कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा मी सगळ्यांसाठी बनवलाय साबण.